इंद्रा, जम्बू द्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथे जा बाबा. दिंडीरवन असं मला त्याला म्हणायचे त्यावेळेस. दिंडीरवनात जा, तिथं जी नदी आहे त्या नदीमध्ये तुझं पाप जाईल. इंद्राने यावं, लोह दंड टाकावा आणि तो लोह दंड पाण्यावर तरंगावा. तिथे इंद्राने आंघोळ केली आणि इंद्राची पाप गेली. आता गमतीचा विषय असा आहे की जिथं हा लोखंडाचा दंड तरंगला त्याला नाव पडलं लोह दंड तीर्थ. आणि या तीर्थावर भर दुपारी माध्यान्हाच्या काळात सर्व भारतातले तीर्थ, नवे नवे जगातले तीर्थ इथे आंघोळीला येतात. दुपारच्या वेळेला माध्यान्ह समयी सर्व तीर्थे पुंडलिकाजवळ येतात. पुंडलिक रायांचं जे मंदिर आहे ना त्याच्या समोर ते लोहदंड तीर्थ तिथं येतात. पहिला पुरावा की सर्व पापांचा नाश करणार ते आहे म्हणून पंढरीचा वारकरी. महाराज एकावर आमचं भागत नाही. आम्ही फवारा मारतो तो 2-4 औषधी एकंदर करतो. ते कॅम्प्युटर स्टिकर अजून काय असेल ते मला एवढं माहित नाही. भाऊ पाहून घेतात तर काही विषय जमत नाही. आपण फक्त पंप लेवाना बटन दाबाना. विठ्ठल महाराज हा पुरावा दुसरा पुरावा आहे का? आहे दुसरा पुरावा. वृंदावनात गेले तुम्ही, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेले दादा तर तुम्हाला ज्या सृष्टीचं दर्शन होतं ती सृष्टी ब्रह्मदेवाची. कोणाची आहे? ब्रह्मदेवाची. आणि तुम्ही पंढरपुरात गेल्यावर तुम्हाला जी सृष्टी पाहायला मिळते ती भगवान कृष्ण परमात्म्याची निर्मिती. महाराज पुरावा आहे ना. भगवान परमात्मा वृंदावनात बाल क्रीडा करत असताना एकदा ब्रह्मदेवाला असं वाटलं की हा देव नाही, उष्ट खातो कसला देव. ब्रह्मदेवाने सर्व गायी गोपाळ सगळे चोरलेत आणि ब्रह्मलोकाला घेऊन गेले. आता ब्रह्मलोकाला ते नेल्यावर भगवान परमात्म्याने पाहिलं लोक काय विचार करतील. मुलं गायी गेल्यात कुठे. देवाने स्वतःच्या हृदयातून जेवढ्या गायी होत्या तेवढ्या गायी, जेवढे गोपाळ होते तेवढे गोपाळ प्रगट केले. जी लंगडी गाय होती ती लंगडीच, जे वासर काबर होतं ती काबरीच, जो पोरगा बोबड बोलायचा तो बोबडाच. ही सगळी सृष्टी निर्माण केली. किती दिवस चालला हा खेळ? 6 महिने. कोणालाच तपास. आता त्याचं कोड जर कोणाला कळतच नाही त्यात नवल काय त्याचं कोड न कळण्यामध्ये. तर पांडुरंग भगवान कृष्ण परमात्म्याने ती सृष्टी 6 महिने चालवली. ब्रह्मदेवाला पश्चाताप झाला की अरे आपण देवाची परीक्षा घेतली, आपलं चुकलं. हे खरंच परब्रह्म आहे. सगळं ब्रह्म लोकातलं तो थवा आणला. देवा हे तुमच्या गाई, तुमच्या गोपाळ सगळे तुमचे, हातातल्या काट्याचं शांतशा. देव म्हणे अरे हे जर तू परत आणलं तर याचे मी प्रगट केलं, याचं काय करू. हे तर 2 जण एका घरात जाऊ शकत नाही. मी केलेली सृष्टी याचं बिंब फुटेल. पण देवाने निर्माण केलेली सृष्टी देवाला मिळवायला कसं तरी वाटलं. म्हणजे आपण उभा केलेला खेळ आपण कसा मोडायचा. मग याचं करायचं काय. देवाने स्वतः निर्माण केलेले तर सगळे काही गोपाळ तिथून उचलले आणि पंढरपुरात गोपाळपुऱ्याला आणून, म्हणजे दिंडीरवनात, तेव्हा ते दिंडीरवन होतं, त्या दिंडीरवनात आणून सोडले. तो आजचा गोपाळपुरा. म्हणून तिथली जमीन आणि तिथली गोपालांची सृष्टी ही सृष्टी ब्रह्मदेव निर्मित नाही, ही कृष्ण निर्मित आहे. म्हणून पंढरीचा वारकरी. म्हणून पंढरीच का महाराज. इतिहासात जर तुम्ही गेलेत, तुम्ही कुर्मदास ऐकले का? कुर्मदासाला हात नव्हते म्हणे, तोटके होते आणि पाय पण नव्हते म्हणे. याचं कारण काय. हे कुर्मदास योनी संभवत बरं का. कुर्मदासाचं पूर्वचरित्र काय. पद्मपुराण सांगतं महाराज. कुर्मदास म्हणजे गरुडाचे लहान भाऊ अरुण आहे, जे सूर्याचे सारथी आहेत. सूर्याच्या सारथी अरुणाला पश्चाताप झाला. अंडे देणारी कदाचित जगाच्या इतिहासातली प्रथम स्त्री
कोण? विनीता आणि द्वितीय कद्रू. विनीताला गरुड आणि अरुण झाले, कद्रूला सर्प झाले. 2 अंडे होते. कश्यपाने सांगितले की 50 वर्षाने फोड. एक कद्रूला 100 अंडे 1000 अंडे होते, सांगितलं 25 वर्षात फोड. तिला असं वाटलं आपल्या नवऱ्याचं काहीतरी चुकलं. आपला टाइम तिला, तिचा टाइम आपल्याला दिला. जास्त होते तर टाइम तिला जास्त पाहिजे होता, कमी टाइम आपल्याला पाहिजे होता. तिचे 25 वर्षात अंडे फुटले, 30 वर्षात पोरं खेळायला लागले. मग आता आपलं जे आहे, आपलं बी बाळ पाहिजे म्हणून तिने 1 अंड फोडून पाहिलं. अपुऱ्या दिवसात अंड फोडलं म्हणून त्याच्यातून दिव्य दैदिप्यमान पुरुष प्रगट झाला. पण महाराज त्याला अर्धवट पंख आणि कमरेपासून पाय नव्हते. का? अंड अपुऱ्या दिवसात प्रगट झाला. नाव ठेवलं अरुण. शाप दिला, आई माझ्या जीवनाचा सौतीच्या द्वेषापोटी नाश केला. जा त्या सौतीची दाशी होशील. दाशी तिचे भांडे घासशील, तिचं धुणं धुशील. दाशी होशील म्हणजे विषय संपला तिथे. नंतर तपश्चर्या केली. सूर्याचा सारथी झाला. सकाळी जेव्हा सूर्य उगवतो ना, तो सूर्य नसतो महाराज. आपण काकड्यात म्हणतो ना, उठा अरुणोदय झाला, तो अरुण असतो. गाडी आली तर पहिले ड्रायव्हर दिसतो. सूर्याचा रथ हाकलला. दिव्य दैदिप्यमान झाला, पण पश्चाताप झाला. कशाचा? आईला वाईट बोललो. आईला वाईट बोलल्याचं पाप लागलं. या पापाचा नाश कसा करावा? गेला भगवान सूर्यनारायणाकडे. हे प्रभू, हे आदित्य, हे भास्कर, हे रवी, हे मैत्रिय, माझ्या आईला वाईट शब्द बोललो, याचं पाप दूर कसं होईल? महाराज त्या अरुणाला भगवान सूर्य भगवंताने त्याचं पाप नाश करण्यासाठी उत्तर दिलं. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव. अरुणाला सांगितलं, तुझा मृत्यू लोकात एक पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं चंद्रभागा आहे, कुंडलिक भक्तराज आहे, तिथं जा, तिथं स्नान कर, देवाचं दर्शन घे, कुंडलिकाची भेट घे, तुझं आईला वाईट बोलल्याचं पाप जाईल. म्हणे देवा, पण मी असं देवासारखा गेलो तर म्हणे असं चालत नाही, माणसासारखं जावं लागतं. काही लोक माणसासारखे वारीला वारीला जाणारे माणसासारखे जात नाही, नको ते चाळे करतात जनावरासारखे, म्हणून माणसासारखं वारीला जावं. सूर्याने अरुणाला सांगितलं. म्हणे मग देवा असं कर, माझं जे शरीर आहे ना ते माणसाचं कर. म्हणे असं ना असं, म्हणे असं ना असं. सूर्याने वरदान दिलं, त्याचं माणसाचं शरीर प्रगट झालं. पण तसं अर्धपंख होते, तोटके हात, पाय नव्हते, तुटलेले पाय. हे सृष्टीवर प्रगट होतात. यांचं नाव होतं कुर्मदास. लोटांगण घालत घालत पंढरपूरची वारी केली. मला वाटतं होड का होड नावाचं गाव आहे, तिथपर्यंत ते येतात, शेवटी दमतात आणि पांडुरंग परमात्मा त्यांना मांडीवर डोकं घेऊन कुर्मदासाला सांगतात की तुझे पाप नाश पावलेत. जिथे अरुणाचं पाप जातं, जिथं इंद्राचं पाप जातं, जिथं पाप विनाशी तीर्थ बसतं आणि जिथं जगाचे सगळे तीर्थ स्नान करायला येतात ती पंढरी. म्हणून त्या पंढरीचा वारकरी. आणि देवा, मी तर वारी करेल याच्यात नवल नाही, पण माझी वारी कधीच चुकायला नको याची जबाबदारी तू घ्यायची. विठोबार को
पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दी हरी. देवा मी वारी करणार, पण ही वारी माझी घडायलाच पाहिजे, ती चुकायला नको. याची जबाबदारी कोणाची? देवा तुझी असेल. कारण व्यक्तीने स्वतःच्या भरोशावर केलेली प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. जर स्वतःच्या भरोशावर केलेल्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या असत्या तर महाबली अतिशय श्रीमंत, ज्याच्या गावात 7 कोटी घरं फक्त सोन्याची आहेत, अशा रावणाने केलेल्या प्रतिज्ञा स्वर्गाला शिडी, सुवर्णाला सुगंध आणि खाऱ्या पाण्याचा समुद्र गोड करण्यात यशस्वी झाला असता. आपल्याने काहीच होत नाही, आपल्याकडून करून घेतो तो परमात्मा. जे तरुण, जे ग्रामस्थ यांनी हा सप्ताह, हा सोहळा उभारला, हा असाच अविरत जोपर्यंत धर्माची पताका या भारत भूमीवर फडकते आणि जोपर्यंत गावामध्ये गावे गाव महादेव मारुती विराजमान आहेत, तोपर्यंत चालावी, ही विनंती देवाला केली पाहिजे. कारण आपण करणारे कोणीच नाही, तो देव आपल्याकडून करून घेतो. जर करणारे राहिले असते तर विक्रमादित्य सारख्या 32 बसणारा राजा अयोध्येचं मंदिर नाही बांधू शकला. त्याच्या आधी कितीतरी श्रीमंताले जमलं का? 500 वर्ष कोणाला जमलं नाही. आता या भाऊला जमलं, वरतून पडलाय का? नाही. देवाची अपेक्षा होती याच्याकडनं करून घ्यायची, म्हणून देवाला विनंती करायची, देवा आमच्याकडनं पुढे करून घे. तुकोबा म्हणतात, देवा मी तर वारी करेन, पण ती वारी माझी कधी चुकू नये, याची जबाबदारी मात्र तुझी असेल. तुकोबा काय करशील रे पंढरीची वारी करून? म्हणजे विषय असा आहे, खरं तर मला 10चा वेळ दिला होता ना, आता 10 होत आहे. मी आधीच तुमचे 10 मिनिटं जास्तीचे घेतलेत, फार वेळ तुमचा घेणार नाही, अगदी 1 मिनिटामध्ये. तर पंढरीचा वारी करून फायदा का होईल देवा? मला संतांचा संग घडेल, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, किंवा राऊत बाबांच्या अशा भाषेत सुकाळ, अखंड प्रेमाचा. तर देवा संत संग घडेल आणि संतांच्या संगतीमध्ये प्रेमाचा कल्लोळ असतो. तुका अरे संतांचा संग तुला काय आता कमी आहे? देवा आता तर आहेच, पण याच्या पुढेही मला घडव. म्हणजे बरं अजून काही इच्छा? देवा याच्या पलीकडे तर माझी काही इच्छा नाहीये. हा जर तुला द्यायचंच असेल तर चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान. देवा मला एवढं दे की मला जन्मोजन्मी चंद्रभागेचं स्नान घडावं. तुका मागे हेची दान, एवढंच. हेची अजून विषयच नाही देवा, फक्त एवढं मला तू दिलं पाहिजे. ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी. अतिशय मंगलमय अशा वातावरणामध्ये संपन्न होत असलेला आपला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, अगदी आनंदात 7 दिवसांचा हा कालावधी इथे निघून गेला. आजच्या 7व्या दिवसाच्या हरिकीर्तनाची सेवा आदरणीय हरिभक्तपरायण परमस्नेही परममित्र बहुदेव आमचे आदरणीय जगदीशजी महाराज यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला श्रवण करायला मिळालं. समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. उद्या आपला उत्सवाचा शेवटचा दिवस आहे. समारोपाची सेवा, सांगतेची सेवा असेल उद्या, म्हणजे काल्याचं कीर्तन. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे. महाराजांनी मला तशी सूचना केलेली आहे, पांडुरंगजी महाराजांनी. मला वाटतं उद्याच्या सगळी तयारी जवळजवळ झालेली आहे. आता फक्त सकाळ होण्याची वाट बघायची आपल्याला, आहे ना. सकाळी काल्याचं कीर्तन आदरणीय हरिभक्तपरायण श्री कन्हैयाजी महाराज शेंदुर्णीकर
यांचं असेल कीर्तनाची वेळ असेल ठीक 8 ते 10. सकाळी काल्याचं कीर्तन असेल 8 ते 10 या वेळेत असेल, कारण वातावरणही जरा खराब आहे आणि कीर्तन सेवेनंतर आपल्याला पुन्हा प्रसादानंतर महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असल्यामुळे 8 ते 10 या वेळेमध्ये कीर्तन सेवा असणार आहे. सगळ्यांनी बहुसंख्येने याही कीर्तनाचा लाभ या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आदरणीय पांडुरंगजी महाराज, खरं तर महाराजांनी खूप गोड ती सांगड आणि जोडून दाखवली, छान वाटलं ते. उत्सवही पांडुरंगाचा आहे नाही का, आणि मला वाटतं ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे तेही पांडुरंगच आहे. आदरणीय पांडुरंगजी महाराज यांच्या पुढाकारातून एक गुरुवर्य ब्रह्मलीन आणि श्री गुरु श्री नामदेव बाबा शिरागडकर आदरणीय बाबांच्या नावाने एक कॅलेंडर दिनदर्शिका जी प्रकाशित केलेली आहे आदरणीय महाराजांनी, ती अत्यंत उपयुक्त अशी आहे की त्या दिनदर्शिकेमध्ये खाली त्या मागे खाली कोणी बाकी असेल असू द्या लहान आहे. ऐका ना, ती जी दिनदर्शिका आहे, कॅलेंडर आहे, गुरुवर्य बाबांचा असू द्या आता ऐका, गुरुवर्य बाबांचा फोटो आपल्या प्रत्येकाच्या घरात त्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात असावा बरं का. कारण दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष, रोज त्या निमित्ताने का होईना आपल्याला बाबांचं दर्शन घडू शकतं. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये आपल्या वैदिक हिंदू धर्मानुसार, आपल्या सनातन संस्कृतीनुसार आपल्या जे काही सण असतात, ज्या काही परंपरा असतात, त्या सण परंपरांविषयी एक छोटीशी माहिती, एक अगदी धावती माहिती पाठीमागच्या पानावर त्या ठिकाणी दिलेली आहे.